the single stage RC coupled C amplifier. What is it mean by single stage? Here one transistor is used, because of that it is called as a single stage. What is mean by RC coupled? Here resistor R and capacitor C is used to be connected with the output, therefore it is called as RC coupled. And then CE amplifier. CE means common emitter. Common emitter, here this point is a collector, this point is base, and this point is emitter. Emitter is connected to the ground. That means emitter is used for the input as well as output. Means emitter is common for both input as well as output. Therefore the name is single stage RC coupled C amplifier. म्हणजे याचं असं नाव का देण्यात आलेलं आहे? सिंगल स्टेज असं का म्हटलंय? तर सिंगल स्टेज असं म्हटलंय कारण इनपुट आणि आउटपुट, इनपुट इथे अप्लाय केलेला आहे, आउटपुट मी इथे घेणार आहे. ही जी आहे ती सर्किट डायग्राम ऑफ द सिंगल स्टेज RC coupled C amplifier. ओके, यामध्ये मी काय केलेलं आहे, इथे इनपुट अप्लाय केलंय, इथे मी आउटपुट घेणार आहे. इन बिटवीन these two, here is a single transistor used, which is nothing but NPN transistor. How did we identify about the transistor? Transistor तो कसा आहे आणि कोणता आहे कसं ओळखायचं? तर ही ट्रान्झिस्टरची इन जनरल डायग्राम. इन जनरल यामध्ये जर एरो हेड हा आउटसाइड असेल, बाहेर जाणारा, तर प्रत्येक पॉइंट एरो जिथे मेन्शन केला असतो ना तो असतो इमिटर. ओके, मधला पॉइंट असतो तो बेस, राहिला शिल्लक कलेक्टर. ओके, आता एरो जर बाहेर जात असेल आउटवर्ड डायरेक्शनला तर त्याला म्हणायचं NPN ट्रान्झिस्टर. इफ द एरो इज towards the outside, it's heading towards the outside, then it is called as a NPN transistor. If arrowhead is inside the transistor, okay, then it will be PNP transistor. समजलं कसं आयडेंटिफाय करायचं ते? ट्रान्झिस्टरचे दोन टाइप्स, एक आहे तो NPN, सेकंड आहे तो PNP. एरो जर बाहेर जात असेल, इमिटर वरती एरो असतो, मधला पॉइंट असेल तो बेस, शिल्लक राहिलेला कलेक्टर. बाहेर जात असेल तर NPN, आत येत असेल तर PNP. म्हणजे इथं मी काय केलेलं आहे, हा जो आहे तो N, हा जो आहे तो P, हा जो आहे तो N. NPN ट्रान्झिस्टर यूज केला. एरो आहे तो आउटवर्ड डायरेक्शनला, इमिटरच्या डायरेक्शनला आहे, म्हणून हा NPN ट्रान्झिस्टर. Single stage का म्हटलं? Because I have used a single transistor for the connecting input to the output. Then what is mean by RC coupled? Coupling means joining किंवा joint between the 2 points RC. Here resistor R and capacitor C is used to couple the transistor to the output. आउटपुटला कनेक्ट करण्यासाठी कोणता यूज केलेला आहे? ट्रान्झिस्टर हा आउटपुटला कनेक्ट करण्यासाठी रेजिस्टन्स एज वेल एज अ कॅपॅसिटर इज यूज्ड, व्हिच इज कॉल्ड एज अ कपलिंग रेजिस्टर RC and coupling capacitor C2. Okay, therefore it is called as RC coupled. Then C amplifier. C means common emitter. As we have already discussed, there are 3 types of configuration. कॉन्फिगरेशन 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे कॉमन बेस, दुसरा म्हणजे कॉमन इमिटर, तिसरा म्हणजे कॉमन कलेक्टर. तर कॉमन बेस जो असेल ना, याच्यामध्ये बेस आहे तो इमिटर आणि कलेक्टरच्या दोन्हींच्या काय करायचा, मध्ये यूज करायचा. म्हणजे इनपुट ऍज वेल एज आउटपुट. मध्ये याचा अर्थ काय, दोन्ही साइडला इनपुट ऍज वेल एज आउटपुट. सिमिलरली कॉमन इमिटर एम्प्लिफायर. कॉमन इमिटर मध्ये काय केलंय, कॉमन कोण यूज केलाय, इमिटर. Emitter is used as an input as well as an output. Okay,
कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच यूज केलं जातं ऍज अन एम्प्लिफायर साठी, बिकॉज इट इज अ बेस्ट व्हर्जन ऍज कम्पेअर टू द अदर टू. याची गेन जी आहे ती सगळ्यात चांगली असते कॉमन इमिटर एम्प्लिफायरची. आता एसी इनपुट सिग्नल आणि तो मला भेटतोय तो एम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल. पाठीमागल्या डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असाल तर आपण काय केलंय, ती डायग्राम काय केली अशी खाली ड्रॉ केली आहे बघा, आणि खाली ड्रॉ केल्यानंतर आपल्याला अशी उलटी डायग्राम भेटलेली आहे, इनपुटच्या उलटी. मीन्स इट इज अ इन्व्हर्टेड व्हर्जन ऑफ द इनपुट. इट इज आउट ऑफ फेज ऍज कम्पेअर टू द इनपुट. इन फेज आणि आउट ऑफ फेज मध्ये काय फरक आहे माहितीये का? तर इन फेज बघा, जर मी इनपुट असा दिला आणि तो मला आउटपुट असाच भेटला तर याला म्हणायचं इन फेज. म्हणजे ही माझी इनपुटची डायग्राम आहे, ही माझी आउटपुटची डायग्राम आहे. त्या दोन्ही डायग्राम कशा झाल्या? एक सारख्या, सेम. त्याला म्हणायचं इन फेज. म्हणजेच याच्यामध्ये फेज शिफ्ट काय झाली का? नाही. म्हणजेच कुठलाही सिग्नल साइन वेव्हचा चेंज झालेला नाही. त्याला म्हणायचं 0 डिग्री फेज शिफ्ट और 360 डिग्री फेज शिफ्ट. फेज शिफ्ट काय झालीच नाही. करेक्ट. इफ input is a sine wave and output is exactly opposite to this and we get output like this. This is the input signal, this is the output signal. Then it is called as a inverted version of the input. त्याच्या उलट आहे ना, याची पॉझिटिव्ह साइन असेल त्यावेळेला याची निगेटिव्ह, याची निगेटिव्ह असेल त्यावेळेला याची पॉझिटिव्ह. बरोबर. म्हणजे मला काय भेटतंय? वेगवेगळं इनपुट आणि आउटपुट भेटतं. याला म्हणायचं आउट ऑफ फेज आणि 180 डिग्रीनं फेज शिफ्ट झालं. समजते? म्हणजेच जर दोन्ही सिग्नल इनपुट आणि आउटपुट याच्यासारखाच आउटपुट असताना तर मी म्हटलं असतं की बाबा बोथ द सिग्नल्स आर इन फेज. बट इनपुट सिग्नल अँड एम्प्लिफाईड आउटपुट सिग्नल बोथ आर नॉट लाइक ईच अदर. ओके. Therefore, these are called as inverted version or 180 degree out of phase with each other, right? आता मला हे असं का भेटलेलं आहे inverted version? Because in the common emitter here in this section the output got inverted. मला जे आउटपुट आहे ते inverted भेटणार, फक्त amplified version भेटणार 180 degree out of phase. ऍक्च्युअल वर्किंगला स्टार्ट करूया. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल की याला सिंगल स्टेज का म्हणलेलं आहे. त्यानंतर सिंगल स्टेज नंतर परत याला दुसरं नाव देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे आरसी कपल्ड. त्यानंतर सी एम्प्लिफायर का म्हणलेलं आहे? सिंगल स्टेज, बिकॉज सिंगल ट्रान्झिस्टर इज यूज्ड इन बिटवीन द इनपुट अँड आउटपुट. आरसी कपल्ड ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड टू द आउटपुट थ्रू द आर अँड सी and the C amplifier, because this point is emitter. ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल असतात, त्यामध्ये बेस, इमिटर आणि कॅपॅसिटर. सहसा आपण कुठल्याही ऍप्लिकेशन साठी जे कॉन्फिगरेशन यूज करणार आहोत ते कॉमन इमिटरच असतं ना. त्यामुळे कॉमन इमिटरची ही कॉमन डायग्राम ही लक्षात ठेवायची बाय डिफॉल्ट डायग्राम. राईट. याच्यामध्ये मी इमिटर काय केलेलं आहे तर ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे इमिटर इज युज्ड फॉर द बोथ पर्पज. ज्यात हा तिन्हीपैकी जे टर्मिनल मी ग्राउंडला कनेक्ट करेन ते समजायचं ते कॉमन म्हणून यूज केलेलं आहे. हियर इमिटर इज युज्ड ॲज अन इनपुट विथ द बेस ॲज वेल ॲज इमिटर इज युज्ड ॲज अन आउटपुट विथ द कलेक्टर. हे इकडे कलेक्टर म्हणून आउटपुट म्हणून देखील काम करणार आणि बेसला इनपुट म्हणून देखील काम करणार. कोण? इमिटर. Therefore it is called as a common. आणि एम्प्लिफायर का? बिकॉज वी गेट एम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ द इनपुट. आता याचं ऍक्च्युअल वर्किंग कसं होतं बघा. कन्सिडर दॅट आता इथं काय अप्लाय केलाय? इनपुट व्होल्टेज. आणि ही आतमध्ये जो सिम्बॉल काढलाय ना असा, तो काय इंडिकेट करतो? एसी सिग्नल अप्लाय केलाय. एसी अल्टरनेटिंग करंट. इथून प्लस व्हीसीसी जे दिलेला आहे ना, तो जो सप्लाय आहे तो आपण म्हणणार आहे डीसी सप्लाय. ओके. इथं आता मी कोणता सप्लाय दिलेला आहे? एसी सप्लाय. राईट. तर हा झाला इनपुट. यामध्ये जे काही कंपोनेंट यूज केलेले आहेत त्याचं इंट्रोडक्शन करून देतो. दिस वन इज अ C1 and this one is a C2. C1 and C2 are nothing but the coupling capacitor. Coupling capacitor.
कपलिंग म्हणजे काय तर जॉईंट करणारे. आता कपलिंगचं यूज काय? व्हॉट इज द यूज ऑफ कपलिंग कॅपॅसिटर? कपलिंग कॅपॅसिटर इज युज्ड टू ब्लॉक डीसी अँड टू पास एसी. म्हणजे हा कॅपॅसिटर मधून आता डीसी सप्लाय देखील जाणार आहे, प्लस VCC कडून असेल किंवा बेसचा देखील आता आपण डीसी करंट अप्लाय करणार आहे. बेसचा देखील असतो. तर तो डीसी सप्लाय मला आउटपुटला द्यायचा नाहीये, मला आउटपुटला सप्लाय द्यायचा आहे कोणता? एसी. अल्टरनेटिंग करंट माझा आउटपुटला गेला पाहिजे. त्यामुळं इथं काय केलेलं आहे? कपलिंग कॅपॅसिटर यूज केलेलं आहे. कपलिंग कॅपॅसिटर इज यूज टू ब्लॉक डीसी अँड टू पास एसी, अल्टरनेटिंग करंट. ओके, therefore हे झालं कपलिंग कॅपॅसिटर. R1 and R2 are the resistor. These are potential divider resistor. याच्यामधून काय होतं? व्होल्टेज डिवाइड होतं. ओके, देन RC is the coupling resistor किंवा कलेक्टर रेजिस्टर म्हणतात तरी चालेल. RE is the resistance of a emitter. CE is the bypass capacitor of the emitter. bypass capacitor म्हणजे काय? एक्स्ट्राचं व्होल्टेज, एक्स्ट्राचा करंट काय करून घेतो? तो ऍब्सॉर्ब करून घेतो अँड टू ड्रॉस टुवर्ड्स द ग्राउंड. त्यामुळे याला म्हणलेलं आहे बायपास कॅपॅसिटर. राईट. तर वर्किंग कसं होतं बघा. when AC सिग्नल इज नॉट अप्लाइड at that time, AC सिग्नल मी दिलेलं नाही. आता याच्यातून काय फ्लो होणार? डीसी सप्लाय आहे तो फ्लो होतो. डीसी सप्लाय फ्लो होतो कधी? लक्षात ठेवा, कोणत्याही ट्रान्झिस्टरच्या बेसला करंट गेला ना त्याच्या कलेक्टरला करंट भेटतो. ओके, बेसला करंट गेला की कलेक्टरला करंट भेटतो. म्हणजेच इथं मी काय केला? डीसी सप्लाय कसा असतो? हा असा डीसी सप्लाय असतो. डीसी सप्लाय मी या बेसला अप्लाय केला, कलेक्टरला करंट फ्लो होणार, आउटपुटला मला व्होल्टेज भेटणार. ओके, इथं आणखी एक रेजिस्टन्स असतो, मी इथे ड्रॉ केलेला नाही. RL म्हणजे लोड रेजिस्टन्स असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच आरसी आणि कॅपॅसिटर हे लोड रेजिस्टन्सला कसे कनेक्ट केलेले आहेत? ट्रान्झिस्टर इज कनेक्टेड टू द लोड विथ आरसी अँड C2. म्हणून याला कपलिंग कॅपॅसिटर म्हणले, कारण ट्रान्झिस्टर हा लोड म्हणजे काय? ऍक्च्युअल मध्ये मला जे रन करायचं आहे, जे अँप्लिफाय करायचं आहे ते. आता फॉर एक्झाम्पल मी स्विच ऑन केला, तर इथे समजा लॅम्प किंवा फॅन सुरू झाला, तर फॅन और लॅम्प और ट्यूबलाइट इज नथिंग बट अ लोड, ज्याला मला सप्लाय द्यायचा आहे ते. तर हे मी कनेक्ट केलेले आहे आर आणि सी च्या थ्रू, म्हणून आरसी कपल्ड असं याला म्हटलेलं आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा याच्यामध्ये डीसी सप्लाय अप्लाय केला जातो, एसी सिग्नल दिला जात नाही, त्यावेळेला बेसला करंट फ्लो होतो, कलेक्टरला करंट फ्लो होतो, आउटपुटला करंट फ्लो होतो. राईट. व्हेन एसी सप्लाय इज अप्लाइड, आता मी एसी सप्लाय याला अप्लाय केला, पहिला डीसी चाललेला, त्या डीसी वरती हा एसी असा सुपर इम्पोज होतो. ओके, म्हणजे पहिला डीसी जो चाललेला आहे तो प्लस त्याच्यातून एसी देखील काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे. पण आता काय होणार? तो सुपर इम्पोज होणार. सुपर इम्पोज म्हणजे त्यावरती जाऊन बसणार आणि त्यामुळे त्याची काय होणार? अँप्लिफायर व्हर्जन, म्हणजे पहिला चाललेला डीसी सप्लाय, त्यानंतर चाललेला एसी सिग्नल. ओके, म्हणजे इथं मी काहीतरी बेसला मी इथं काहीतरी समजा इथे एखादी बॅटरी कनेक्टेड करतो, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. इथे मी अप्लाय केला VBB, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. VBB म्हणजे काय? बेसचं व्होल्टेज. VCC म्हणजे काय? कलेक्टरचं व्होल्टेज. हे मी बेसचं व्होल्टेज इनिशियली अप्लाय केलेलं असतं. डायग्राम जास्त किचकट नको म्हणून हे काढलेलं नाहीये. ओके, तुम्ही देखील हे ड्रॉ करू नका. पण सुरुवातीला हा करंट फ्लो होत असतो आणि या करंट वरती ज्या वेळेला मी एसी अप्लाय करतो ना, त्यावेळेला तो सुपर इम्पोज होऊन बसतो आणि त्यामुळे मला काय भेटतं? अँप्लिफायर व्हर्जन भेटतं. जास्त विचार करू नका, फक्त इतकंच लक्षात ठेवा की इनिशियली डीसी सप्लाय passes because of the base, okay, and that current flows to the base and to the collector. Then when AC signal is applied, at that time AC signal superimposes on the DC signal and we get the inverted amplified output signal. Inverted म्हणजे उलट, याच्या पॉझिटिव्हला याची निगेटिव्ह, याच्या निगेटिव्हला याची पॉझिटिव्ह. तसं का? बिकॉज in the common emitter configuration there is phase shift of 180 degree.
बिटवीन द इनपुट अँड आउटपुट. राईट. आय थिंक तुम्हाला याचं वर्किंग समजलं असेल. नेक्स्ट यामधलेच पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अँड बँडविड्थ. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अँड बँडविड्थ. पहिल्यांदा आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघणार आहे. आता फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघायची आवश्यकता काय, तर आपण रेंजेस बघितल्यात. ऑडिओ एम्प्लिफायर, रेडिओ एम्प्लिफायर अँड वाईड बँड एम्प्लिफायर. राईट. इन द पॉइंट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एम्प्लिफायर्स, क्लासिफिकेशन ऑफ एम्प्लिफायरचे फ्रिक्वेन्सी रेंज वरून काय टाईप पडलेले आहे. एक आहे तो ऑडिओ फ्रिक्वेन्सी, दुसरा आहे तो रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि तिसरा आहे तो वाईड बँड. ऑडिओ फ्रिक्वेन्सीची रेंज किती असते? 20 हर्ट्ज टू 20 किलोहर्ट्ज. राईट. मग याच्यामध्ये कुठलाही टेप रेकॉर्डर जर तुम्ही यूज केला ज्याच्यावर तुम्ही म्युझिक प्ले करणार आहात, त्याला कुठल्याही फ्रिक्वेन्सीचा यातला सिग्नल दिला, 20 हर्ट्ज म्हणजे कमी, 20 किलो हर्ट्ज म्हणजे जास्त, म्हणजे मिनिमम टू मॅक्सिमम रेंज. 20 हर्ट्ज 20 किलो हर्ट्ज मिनिमम टू मॅक्सिमम रेंज. ही रेंजचा जर सिग्नल मी टेप रेकॉर्डरला दिला तर त्याने काय करायला पाहिजे? त्याचं नाव काय आहे? एम्प्लिफायर. सिग्नल काय केलं पाहिजे? एम्प्लिफाय केलं पाहिजे. म्हणजे म्युझिक सिस्टीम जी मी प्ले करणार आहे त्याचा मला आउटपुट काय भेटला पाहिजे? एम्प्लिफाईड व्हर्जन, म्हणजे आवाज त्याचा चांगला आला पाहिजे त्या टेप रेकॉर्डरचा. बट देअर इज सम नॉइजेस, त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड सिग्नल आहेत ते ऍड होतात. म्हणून कोणत्या फ्रिक्वेन्सीला सिग्नल चांगल्या प्रकारे एम्प्लिफाय होतो हे शिकणं गरजेचं आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघायचा. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स काय सांगतोय की लो फ्रिक्वेन्सीला तुमचा सिग्नल एम्प्लिफाय होतोय का, हाय फ्रिक्वेन्सीला तुमचा सिग्नल एम्प्लिफाय होतोय का, मिड फ्रिक्वेन्सीला तुमचा सिग्नल एम्प्लिफाय होतोय का, हे सांगण्यासाठी जो ग्राफ ड्रॉ केलेला आहे. द ग्राफ शोज द रिस्पॉन्स ऑफ फ्रिक्वेन्सी टू व्हेरियस रेंजेस. त्याला म्हणायचं काय? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. म्हणजे वेगवेगळी गेन असते. गेन म्हणजेच काय? ज्यावेळेला सिग्नल इनपुट टू आउटपुट जातो त्यावेळेला काही इनपुटला तुम्ही करंट अप्लाय करता, काही आउटपुटला करंट तुम्हाला मिळतो. काही तुम्ही इनपुटला व्होल्टेज अप्लाय करता, काही तुम्हाला आउटपुटला व्होल्टेज मिळतो. म्हणजे तुम्ही काहीतरी व्होल्टेज अप्लाय केलं असेल तर तुम्हाला आउटपुट मिळतं. मात्र इथलं आउटपुट, इथलं इनपुट आणि तिकडचं आउटपुट यामध्ये डिफरन्स असतो. म्हणजे इथं तुम्ही समजा एक 15 व्होल्ट दिलं आणि इथं तुम्हाला किती भेटलं? 100 व्होल्ट. म्हणजे वाढलं ना, व्होल्टेज वाढलं. मग हे सगळं वाढवण्याचं काम कोणी केलं? मधल्या सर्किटरीने, ह्या सर्किटनं. याला म्हणायचं गेन. मग ती कशाच्या बाबतीत झाली? व्होल्टेजच्या बाबतीत झाली. म्हणायचं व्होल्टेज गेन. सिमिलरली इफ द करंट इज 10 milliampere and at the output it will becomes 100 milliampere, then it is a 10 times as compared to the input. Right? हे 10 मिलीअँपिअर होतं त्याचं 100 मिलीअँपिअर झालेलं आहे. आता हे वाढलं ना, मग हे पुन्हा मग वाढलं बिकॉज ऑफ दिस सर्किटरी. याला म्हणायचं करंट गेन, कारण करंट वाढलं. व्होल्टेज गेन कधी? जर व्होल्टेज वाढला तर. राईट. म्हणजेच आता जो मी ग्राफ ड्रॉ केलेला आहे, ऑन द एक्स ऍक्सिस देयर इज अ फ्रिक्वेन्सी, ऑन द वाय ऍक्सिस देयर इज आउटपुट व्होल्टेज एज वेल एज अ गेन. व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी मधला मी ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला एक इक्वेशन याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे. कोणतं? xc is equal to 1/2 pi fc. तर हे म्हणजे काय? दिस इज अ रिएक्टन्स. x means रिएक्टन्स, c मध्ये कपॅसिटी. कपॅसिटरचा जो रिएक्टन्स आहे, रिएक्टन्स म्हणजे अपोज करणे. हे बघा, नॉर्मल आपले डायोड वगैरे असतात, रेजिस्टर असतो, तो देखील करंटला अपोज करतो. सिमिलरली कपॅसिटर म्हणजे आपण काय करतो? टू स्टोअर द चार्ज ना. चार्जिंग स्टोअर करायचं काम कपॅसिटरचं आहे. मोबाईल मध्ये चार्जिंग होतं ते कशामुळे? कपॅसिटरमुळे. पण कपॅसिटर देखील करंटला अपोज करतो काही प्रमाणात. त्याला म्हणायचं एक्सी, कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट बाय द कपॅसिटर इज कॉल्ड एज एक्सी, कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. फॉर्म्युला म्हणून आपण 2 pi fc. म्हणजे हे एकमेकाला कसे आहेत? fc म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी ऑफ द कपॅसिटर. xc म्हणजे कपॅसिटिव्ह रिएक्टन्स. म्हणजे समजा फ्रिक्वेन्सी जर वाढली, कपॅसिटिव्ह रिएक्टन्स कमी होणार.
कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स कमी झाला म्हणजे करंट जास्त फ्लो होणार, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स वाढला करंट कमी फ्लो होणार. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत? These both are exactly opposite, inversely proportional to each other, right? XC आणि FC. ओके, तेच आपल्याला बघायचं आहे. आता सुरुवातीची ही फ्रिक्वेन्सी म्हणजे इथून स्टार्ट ना फ्रिक्वेन्सी, इथून मी स्टार्ट केलं समजा 0, हे 10, हे 20, हे 30 म्हणजे असं असतं ना याची रेंज. म्हणजे पुढे पुढे जाईल तसं काय होतं, फ्रिक्वेन्सी वाढत जाते. म्हणजे ही जी रेंज आहे याला काय म्हणायचं? लो फ्रिक्वेन्सी रेंज. ही जी रेंज आहे याला काय म्हणायचं? मधली मिड फ्रिक्वेन्सी रेंज. ही मध्ये आहे ती. ही जी रेंज आहे याला काय म्हणायचं? हाय फ्रिक्वेन्सी. इकडे चालू आहे ना मी. तसंच गेन देखील वरवर जाईल तसं त्याप्रमाणे काय होणार? वाढत वाढत जाणार. इथं पहिल्यांदा लो गेन असणार, इथं मिड गेन असणार, इथं हाय गेन आहे. ओके, गेन वाढत चालली. आता पहिला जर ग्राफ मी बघितला तर फ्रिक्वेन्सी काय आहे माझी? कमी आहे. ह्या पॅच मध्ये माझी फ्रिक्वेन्सी कमी आहे ना, इथून पुढे वाढत चाललेली आहे सगळी. पण माझे जे गेन आहे ते काय व्हायला लागले आहे? खाली यायला लागलेली आहे, डिक्रीज होत आहे. का? गेन म्हणजे आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज माझं काय होतंय? कमी होतंय. कसं रिलेशन कसं आहे समजून घ्या. रेझिस्टन्स जितका जास्त, रेझिस्टन्स म्हणजे अपोजिशन जितकं जास्त तितका करंट जाणार नाही, तितकं व्होल्टेज आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच करंट आणि व्होल्टेज जर जास्त असेल तर रिएक्टन्स काय असणार आहे? कमी असणार आहे. आणि त्यावेळेला फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? जास्त असणार आहे. समजते? फ्रिक्वेन्सी जास्त असली तर फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे हे कमी, हे कमी म्हणजे करंट जास्त, व्होल्टेज जास्त. एक्झॅक्टली अपोजिट, फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर हा रिएक्टन्स जास्त, कारण हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे रे, अपोजिट टू इच अदर. त्यामुळे हा जास्त झाला, हा जास्त असेल तर काय होणार आहे? आपल्याला करंट जास्त जाणार नाही, व्होल्टेज जास्त मिळणार नाही. बघा, पहिल्यामध्ये लो फ्रिक्वेन्सी रेंज. इन द लो फ्रिक्वेन्सी रेंज याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे रिएक्टन्स काय झाला? वाढला, इन्क्रीज. रिएक्टन्स वाढला म्हणजेच काय झालं? व्होल्टेज आणि करंट डिक्रीज. कारण अपोजिशन जास्त वाढतंय म्हणून माझी फ्रिक्वेन्सी लो रेंज मध्ये माझा आउटपुट व्होल्टेज कमी 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 आहे. ओके, हे कमी आहे. आता मिड फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये काय झालं? मिड फ्रिक्वेन्सी मध्ये, मधल्या फ्रिक्वेन्सी मध्ये मला फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला मी मधले अप्लाय करतोय त्यावेळेला मला रिएक्टन्स काय भेटतोय? कॉन्स्टंट, काही चेंजेस नाही. मिड फ्रिक्वेन्सी मध्ये रिएक्टन्स मध्ये काही चेंजेस नाही. मग रिएक्टन्स मध्ये काही चेंज नाही म्हटल्यानंतर व्होल्टेज आणि करंट मध्ये चेंजेस होतील का? नाही होणार. ते देखील मला कसे भेटणार? कॉन्स्टंट. म्हणून मला आउटपुट भेटतं कॉन्स्टंट, एकच लाईन. बिकॉज इन द मिड फ्रिक्वेन्सी रेंज रिएक्टन्स अँड फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो कॉन्स्टंट. मला रिएक्टन्स कॉन्स्टंट भेटला त्यामुळे व्होल्टेज आणि करंट देखील कॉन्स्टंट भेटणार. म्हणून मला हा कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेजची एक सरळ लाईन मिळाली. इन थर्ड पॅटर्न, आता बघा मगाशी मी जे वाक्य म्हटलेलो, काय म्हटलेलो? फ्रिक्वेन्सी कमी असेल तर रिएक्टन्स वाढणार, फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर रिएक्टन्स कमी होणार. मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे? सर आता फ्रिक्वेन्सी वाढली, रिएक्टन्स काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. करंट आणि व्होल्टेज काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली ग्राफ आणखी असा वाढलेला पाहिजे. पण हे खाली काय यायला लागले? ओके, बरोबर क्वेश्चन आहे. ते खाली या लागले याचा रिझन हे असतं, ह्या डायग्राम मध्ये इथं, त्याचप्रमाणे इथं, त्याचप्रमाणे इथं आणखी कॅपॅसिटर्स असतात. हिडन कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटर बिटवीन द पॉइंट सी अँड बी, कॅपॅसिटर बिटवीन द पॉइंट बी अँड ई, कॅपॅसिटर बिटवीन द पॉइंट सी अँड ई. हे जे कॅपॅसिटर आहे ते देखील काय करतात? अपोजिशन प्रोव्हाइड करतात, फीडबॅक प्रोव्हाइड करतात. आणि त्या कॅपॅसिटर, बिकॉज ऑफ दीज हिडन कॅपॅसिटर्स वी गेट अगेन लो आउटपुट व्होल्टेज इफ द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. समजते? काय सांगितलं? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय? टेप रेकॉर्डर वरती हाय आणि लो फ्रिक्वेन्सी ऑडिओ फ्रिक्वेन्सी जरी रेंज दिली असेल तरी मी ते रेकॉर्ड करताना किंवा प्लेबॅक करताना मला नॉइज दिसतात. म्हणून कोणत्या फ्रिक्वेन्सीला आउटपुट चांगलं येतं हे शिकणं गरजेचं आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघणं गरजेचं आहे.
मग लो फ्रिक्वेन्सी रिजनला काय झालं, आउटपुट व्होल्टेज मला कमी मिळाला. या रिलेशन नुसार काय प्रॉब्लेम नाही. फ्रिक्वेन्सी जशी कमी असेल तसा हा वाढला, व्होल्टेज आणि करंट काय झाला, कमी झाला, म्हणून हे व्होल्टेज कमी झाले. मिड फ्रिक्वेन्सी रेंजला रिएक्टन्स माझा कॉन्स्टंट राहिला, व्होल्टेज आणि करंट माझा कॉन्स्टंट राहिला, म्हणून मला आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट भेटलं. आणि हाय फ्रिक्वेन्सीला ऍक्च्युली वाढायला पाहिजे होतं, कारण हाय फ्रिक्वेन्सीला ही किंमत वाढली म्हणजे हे कमी झालं म्हणजे व्होल्टेज आणि करंट काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण तसं नव्हतं, हे कमी होत आलंय. बिकॉज देर आर हिडन कॅपॅसिटर्स बिटवीन दीज 3 टर्मिनल्स which will oppose the current and voltage, therefore the voltage and current level is decreases. Right? Here is the end of the frequency response, and the last point of this session is the bandwidth. What is meant by bandwidth? Bandwidth is difference between high frequency to the low frequency, म्हणजेच F2 minus F1. Difference between high frequency to the low frequency is called as a bandwidth. म्हणजेच बँडविड्थ मध्ये मी आणखी वेगळ्या भाषेत काय म्हणू शकतो, अशी फ्रिक्वेन्सी रेंज. बँडविड्थ इज नथिंग बट अ फ्रिक्वेन्सी रेंज वेअर voltage, output voltage or gain is constant. हे बरोबर आहे ना. मधलं हा F2 आहे, हा F1 आहे, F2 मधून F1 घालवून टाका, हा मधला पॅटर्न शिल्लक राहील. तो मधला पॅटर्न जो शिल्लक राहणार आहे F2 minus F1 which is called as a bandwidth. आणि त्या बँडविड्थच्या थ्रूच आपल्याला काय भेटणार आहे, तर बँडविड्थच्या थ्रूच आपल्याला हे भेटतं की आपण कोणत्या रेंज मधला सिग्नल जो आहे तो चांगल्या प्रकारे यूज केलेला आहे फॉर द ऑडिओ एम्प्लिफायर्स, फॉर द प्लेबॅक सिस्टीम. ओके, आणि तो मी मिड फ्रिक्वेन्सी रेंज मधला यूज केलेला आहे. किंवा गेन ही कुठल्या लेवलला चांगली भेटलेली आहे, आउटपुट व्होल्टेज कुठल्या लेवलला चांगलं भेटलेलं आहे, सगळ्या फ्रिक्वेन्सी रेंज वरती, म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सी रेंज जर धरल्या त्याच्यावरती गेन कुठल्या पट्ट्यात चांगली मिळालेली आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, बँडविड्थ. Right? In this session, we have studied about the single stage RC coupled CA amplifier. This is nothing but the circuit diagram. This and this is the output voltage diagram, and the second diagram is about the frequency response and bandwidth. Okay? We will discuss the next point in the upcoming lectures. Okay? Thank you.